दक्षिण काशी समजला जाणारा तसेच गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या पैठण शहरातील शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या परिसरात असलेल्या हॉटेल गोदावरीचे मालक मुख्य संचालक विठ्ठल बडसल आपल्यासोबत आहेत. बडसल साहेब, आपले संभाजीनगर समाचार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. षष्ठी आता उद्या परवा षष्ठी आहे. षष्ठीच्या निमित्ताने लाखो भाविक पैठण शहरात येतात. या निमित्तानं आपल्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. या अनुषंगानं आपण आपल्या हॉटेलमध्ये भाविकांसाठी काय काय सुविधा उपलब्ध केल्या आहेत? आता आम्ही पाणी वगैरे, चहा पाणी, नाश्त्याची सगळी सोय तयार केली. आमच्या रोजच्या डेली गिरायकापेक्षा यात्रेच्या हिशोबाने वेगळी तयारी असते. ती आता पूर्ण तयारी झाली आमची. आणि आता यात्रेचं पूर्ण आता आम्ही माल वगैरे सगळं व्यवस्थित स्टॉक वगैरे करून घेतला. अच्छा, महत्त्वाचा मुद्दा असा की जे वारकरी येतात त्यात महिला असतात, तर त्यांच्यासाठी वेगळी सोय केलेली आहे. हो. कशी केली वेगळी सोय? वेगळी म्हणजे आता यात्रेच्या टायमाला वेगळंच असं काही नसतं, पण जे समजा सगळे जिथली तिथं सोय गिरायकाला व्यवस्थित बसता आलं पाहिजे. बरं, मागच्या यात्रेपेक्षा या वर्षी आपल्याकडे भाविकांचा ओघ कसा राहील असं वाटतं तुम्हाला? यावेळेस यात्रा चांगली राहील, पब्लिक जादा येण्याची शक्यता आहे. मागच्या आपण अनुभव पाहता की कोरोना काळात आपल्याला 2 वर्ष यात्रा भरवता आली नाही, पण आता भाविकांची गर्दी आता तसं काही नाही आहे आणि भाविकांची गर्दी खूप मोठी राहणार आहे. या अनुषंगाने आपली पूर्ण तयारी केली आपण. तर आता शेवटचं काय म्हणायचं तुम्हाला? शेवट काय, पूर्ण तयारी झालेली आहे आणि शासनाने बी इथं भरपूर कामं चालू आहे. शासनाचे बी वारकऱ्यासाठी त्यांना भरपूर सोय देण्यासाठी त्यांचं बी भरपूर युद्ध पातळीवर काम चालू आहे. बरंच काम उरकत आलंय आणि आता थोडं राहिलं चिल्लर चालर काम होत आलं आता शासनाचं बी. आणि आमचं बी पुरं म्हणजे तयारी झाली यात्रेची पूर्ण सगळं. चला, आपले खूप खूप आभार, धन्यवाद.